होतो स्क्वेअर स्क्वेअर शिकलो होतो ना, की असे नंबर्स ज्यांचं युनिट्स प्लेस 5 आहे तसे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आज आपण शिकणार आहोत मल्टिप्लाइंग बाय 9 अँड 99. हे दोन गोष्टी आपण शिकणार आहोत आज, की कुठलाही नंबर जेव्हा 9 ने मल्टिप्लाय होतो आणि कुठलाही नंबर जो 99 ने मल्टिप्लाय होतो त्याच्याविषयी आपण आज शिकणार आहोत. बिफोर दॅट विल प्रॅक्टिस. एक मिनिट. आपण एकदा रिवाइज करून घेऊ आधीची ट्रिक. तर आता हे बघा, वन्स प्लेस मध्ये म्हणजे 5 आहे आणि 65 चा स्क्वेअर मी फाइंड आउट करते. तर मी 2 पार्ट्स मध्ये आन्सरला डिवाइड करणार. हा राईट साइड विल बी 5 into 5 दॅट विल गिव्ह मी 25. आणि इकडची बाजू काय, हा 6 नंबर आहे तर 6 into a next आवाज येत नाही मॅम, तुमचा आवाज येत नाही. मॅम. तुम्ही म्यूट आहात. मॅम, तुमचा आवाज येत नाही. मॅडम, तुम्ही म्यूट आहात. तुमचा माईक अनम्यूट करा. कॅन यू हिअर मी? तुम्हाला ऐकू येतोय माझा आवाज आता? येस मॅम. येस मॅम. ओके. तो म्यूट राहून गेला होता. ठीक आहे. सो आता हा आपण बघूया परत, की 205 into 205 चा स्क्वेअर असेल तर कसं करणार. 5 into 5 विल गिव्ह मी 25. हा 20 एकत्र घेणार आपण. तो 20 into त्याचा नेक्स्ट नंबर आहे 21. तर ह्याचा आन्सर काय येणार, 024. तर आन्सर येणार 42025. हे सगळ्यांना कळलं ना? हे आपण आधीच्या क्लासमध्ये ही ट्रिक शिकलो होतो. ज्यांनी पण मिस केलं त्यांना कळलं ही ट्रिक? येस. आता आपण याच्या नेक्स्ट क्लास वरती जाऊ, नेक्स्ट ट्रिक वरती जाऊया. ती काय सांगते, की मल्टिप्लाइंग बाय 9. आता तुम्ही विचार कराल 9 आहे हा, तर मी डायरेक्टली मल्टिप्लाय करून घेऊ शकते, तिच्यात काय मोठी गोष्ट आहे. पण ट्रिक ने करणं हे वेगळं असतं. तुम्हाला पहिले 1-2 प्रॉब्लेम्सला वाटेल की खूपच लेंथी प्रोसिजर आहे, पण एकदा तुम्ही असे बोट ठेवून सॉल्व्ह केलं ना की तुम्हाला फटाफट येणार. ठीक आहे. मी आता तुम्हाला प्रॉपरली पूर्ण स्टेप्सने लिहून देते. हे तुम्ही लिहून घ्यायचं फ्युचरच्या रेफरन्ससाठी. पण जेव्हा मी एक्झाम्पल्स देणार तेव्हा तुम्ही असंच नॉर्मल सॉल्व्ह करणार, तेव्हा स्टेप्स लिहायची गरज नाही. ठीक आहे. सो ना हाऊ आर यू गोइंग टू सॉल्व्ह. जेव्हा आपण मल्टिप्लाय बाय 9 करतो तर आपलं हे आन्सर आहे 3 पार्ट्स मध्ये डिवाइड होतं. हा इकडचा पार्ट म्हणजे आता 9 हा सिंगल डिजिट नंबर आहे म्हणून मी 10 हा बेस घेणार. ठीक आहे. जर हे 99 जेव्हा होतं तेव्हा मी 100 बेस घेणार. तर हा 9 आहे म्हणून मी 10 बेस घेणार, म्हणून तो होणार 10 मायनस. तर काय येणार, हा नंबर 6. हे इथे न लिहिता मी असं लिहिणार, हा 10 इथे लिहायचा, हा 6 इकडे लिहायचा, हा 4 इथे लिहायचा. ठीक आहे. हा 6 इकडे येणार, मी इथे लिहिते 6 विल बी मायनस. आणि 4 चा नेक्स्ट नंबर +1 दॅट इज 5 विल कम हिअर. आणि आता आपण सबट्रॅक्शन करणार. तो 10 - 6 विल गिव्ह मी 4. 6 - 5 विल गिव्ह मी 1. आणि हा 4 असाचा असा खाली येणार. सो माय आन्सर इज 414. कळली? दत्तात्रय बेटा मला शिकवतो ते मग पोल देणार ना मी. तर ही अशी ट्रिक आहे. आपण आता नेक्स्ट प्रॉब्लेम पण बघूया. 52 into 9 हा कसा करायचा. परत आपण 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करणार. हा 9 असल्यामुळे मी बेस 10 घेणार, हा 2 इथे लिहिणार आणि हा 5 इथे लिहिणार. ठीक आहे. हा 2 येणार इथे खाली. 5 चा नेक्स्ट नंबर आहे 6. आणि आता आम्ही सबट्रॅक्शन करणार आहे. 10 - 2 विल गिव्ह मी 8. आता 2 - 6 मी नाही करू शकत, करेक्ट. आणि आपण नेगेटिव्ह नाही लिहू शकत, असं -4 असं लिहू नाही शकत. तर आपण काय करणार, आपण इथून 5 वरून एक 1 बॉरो करणार. सो 5 वरून एक 1 बॉरो केला मी, तर हा कट होऊन 4 होणार. आठवलं का आपण सबट्रॅक्शन कसे करतो तसं. तर आता 12 झालं. 12 - 6 किती येणार, 6.
आणि हा 4 तसाचा तसा खाली येणार. सो माय आन्सर विल बी 4, 6, 8. कळलं? तसंच आपण हा पण बघूया, हा एक्झाम्पल पण बघूया. सो आय विल राईट 10 हिअर. हा 8 इथे लिहिणार आणि 9 इथे लिहिणार. 8 इकडे येणार, 9 चा नेक्स्ट नंबर आहे 10, हा इथे येणार. आपण आता सबट्रॅक्शन करू. 10 मायनस 8 विल गिव्ह मी 2. आता 8 मायनस 10 मी नाही करू शकत, म्हणून ह्याला कट करून मी हे 8 घेणार आणि हा 1 कॅरी फॉरवर्ड इथे होणार. हा 1 बॉरो होणार इथे. मग 18 मायनस 10 विल गिव्ह मी 8 आणि हा 8. सो माय आन्सर इज 882. कळलं? सगळ्यांना कळलं? ही ट्रिक सगळ्यांना कळली? की पहिल्यांदा तुम्हाला जरा वाटेल की इतकं किती करायचं आहे, पण हे ऍक्च्युली तुम्ही फिंगर्स ठेवून माइंड मध्ये केलं ना की हे फटाफट होणार, हे लवकर होणार. ते प्रॅक्टिस केल्यानेच होणार तुम्हाला. असं पहिल्या दिवशी एकदम जमणार नाही. म्हणून हे असंच असं लिहून द्या जसं मी लिहून दिलंय तुम्हाला, आणि मग नंतर आपण क्वेश्चन्स कडे जाऊया. ठीक आहे? सो प्लीज राईट इट. एटीन मी 9 वरून एक बॉरो केला 1. आपण सबट्रॅक्शन मध्ये बॉरो नाही करत का, तसं 1 बॉरो केला म्हणून 8 चा 18 झाला. झालं का सगळ्यांचं? हे असंच असं लिहून घ्या, कारण की नंतर तुम्हाला रिफर करायला कळायला पाहिजे ऍक्च्युली आपण हे केलं काय आहे. ओके, लेट्स मूव टू द क्वेश्चन्स नाउ. स्टार्ट सॉल्विंग. मी पोल स्टार्ट करते आणि नॉर्मल 9 ने मल्टिप्लाय करायचं नाही. प्रॉपर ह्या स्टेप्सनेच करा, तेव्हाच तुम्हाला पुढची जेव्हा ट्रिक्स येतील ना, तेव्हा हे अशा टाईपचं कॅल्क्युलेशन येईल तर तुम्हाला सोपं जाणार ते करायला. ओके, मी परत एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवते. सपोज मी हा 44/9 सॉल्व्ह करते. हा 3 पार्ट्स मध्ये डिवाइड झाला. हा 10 लिहिला मी इथे, हा 4 लिहिला आणि हा 4 लिहिला. हा 4 10 च्या खाली जाणार. 4 चा नेक्स्ट नंबर +1 विल 5 विल कम हिअर. मग हे डिवाइड होणार. 10 मायनस 4 विल गिव्ह मी 6. आता हा 4 - 5 मी करू नाही शकत, म्हणून ह्याला कट करून 3 करणार आणि 1 इकडे देणार. म्हणजे काय होणार? 14 - 5. 14 - 5 will give me how much? 9. आणि हा 3 तसा तसा येणार. सो माय आन्सर विल बी 396. Those who have missed, hope now you have understood this. ज्यांनी पण मिस केलाय त्यांना कळलं असेल बहुतेकचा.
पोल करा सगळ्यांनी. सगळ्यांचं पार्टिसिपेशन पाहिजे मला. पोल करत राहा. Very good, Samiksha. Hope you have not used the normal multiplication method. Normal multiplication method ने नको solve करू. व्हेरी गुड. कीप पोलिंग. सगळ्यांनी पोल करायचं आहे. झालंय तर हो. ऑल पोल्स मी अजून कम्प्लीट झाले नाहीये. मी टाकतेच आहे अजून पोल्स. येस, या शीटचे सगळे पोल्स टाकले मी. आय वॉन्ट एव्हरीबडी टू पोल. सगळ्यांनी पोल करायचे. नुसते 18. आतापर्यंत फक्त 18 मुलं ऍक्टिव्ह आहे. बाकीचे कुठे आहे? आय वॉन्ट एव्हरीबडी टू पोल. सगळ्यांनी पोल करायला पाहिजे. सगळे पोल करा. गुड. करत राहा पोल करा. मग मी तुम्हाला सोल्युशन दाखवते, आन्सर दाखवते मी तुम्हाला. व्हेरी गुड. फक्त 16-17 मुलं पार्टिसिपेट करताय. बाकीचे नाही करत आहे. करा. चलो ना, चेक युअर आन्सर्स. चेक युअर आन्सर्स. बघा बरोबर आहे का आन्सर? काही चुकलं असेल तर नोट डाऊन करा. व्हेरी गुड. Very good. Take the next set of questions.
सॉल्व करा नेक्स्ट सेट ऑफ क्वेश्चन्स. सगळ्यांनी करा सॉल्व. व्हेरी गुड, ऑल करेक्ट आहेत. आता हे पण सॉल्व करा. I'll start the polling now. येस, सगळ्यांनी पोल करा. कोणाकोणाला अजूनही डाऊट आहे, मी परत एक क्वेश्चन सॉल्व्ह करून दाखवते तुम्हाला. जसं हा वाला 52 × 9 आहे. माझा आन्सर 3 पार्ट्स मध्ये सॉल्व्ह होणार. 9 आहे म्हणून मी 10 ला बेस घेणार, 2 इथे लिहिणार आणि 5 इथे लिहिणार. 2 इकडे खाली जाणार आणि 5 + 1 दॅट इज 6 विल कम हिअर. मग मी सबट्रॅक्शन करणार. 10 - 2 विल गिव्ह मी 8. आता 2 - 6 होऊ नाही शकत, मग मी ह्याला कट करून 4 करणार आणि 1 2 ला देणार. मग हे 12 होणार. मग 12 - 6 विल गिव्ह मी 6 आणि 4 तसाच तसा येणार. सो माय आन्सर विल बी 468. ज्यांनाही नाही समजलं असेल, हो तुम्हाला कळलंय आता ते. कळलं, व्हेरी गुड. Very good. Also solved the पोलिंग करत राहा.
येस, सगळे पोल देते मी. चेक करा. येस, झाले सगळे पोल्स. चेक करा. आन्सर्स करेक्ट आहे. तुम्हाला कसं माहित? मी तर अजून आन्सर्स दाखवलेच नाही. सगळे बरोबर आहे कसे करताय तुम्हाला? मी अजून आन्सर्स दाखवले नाही. फक्त मी क्वेश्चन्स लिहिले आणि पोल्स टाकले. पोल करा, आन्सर्स दाखवणार तुम्हाला. येस, व्हेरी गुड, कम्प्लीटेड. Do you want me to solve second question? Okay, I'll solve it. सेकंड क्वेश्चन काय आहे? हे 80 इंटू 9. हे असं तर भरपूर सोपं आहे, पण आपण जर ट्रिकने गेलो तर कसं करायचं? हा 10 घेणार मी, 0 लिहिणार आणि इथे 8 येणार. ठीक आहे, हा 0 इथे येणार. करेक्ट. आणि हा 8 चा नेक्स्ट नंबर प्लस 1 इज 9 विल कम हिअर. करेक्ट. तर आता मी कसं करणार? 10 मायनस 0 विल गिव्ह मी 10. तर मी इथे 10 नाही लिहिणार, आपल्याला इथे सिंगल डिजिट यायचंय. तर सपोज मी इथे 10 लिहिला, पण हा 1 इथे कॅरी फॉरवर्ड होणार. ठीक आहे, तर हा काय होणार? हा 8 कट करून 7 होणार आणि मी 1 इथे देणार. मग 10 प्लस 10 मायनस 9 विल गिव्ह मी 1 प्लस हा वाला 1 इकडे येणार. ठीक आहे, दॅट विल मेक इट 2. आणि हा 7 तसाच तसा येणार. सो माय आन्सर विल बी 720. Hope you have understood. I will show the answers now. Check the answers, everyone. Check the answers, everyone. Answers check करा सगळ्यांनी. गुड. ठीक आहे, ज्यांचंही काही चुकलं असेल तर नोट डाऊन करू करेक्ट आन्सर आणि नंतर सॉल्व्ह करून बघा. ठीक आहे, नेक्स्ट सेट ऑफ क्वेश्चन सॉल्व. काय हरकत नाही, एक रॉंग येतं. सॉल्व करा. नेक्स्ट सेट ऑफ क्वेश्चन दिले, सॉल्व करा. येस, मी हे केलंय, पोल्स टाकायला स्टार्ट केलंय.
आता सिंगल डिजिट 9 आहे म्हणून फटाफट होत आहे. आता नंतर 99 मध्ये बघू किती फास्ट करता तुम्ही. ऑल दत्तात्रय ऑल करेक्ट आन्सर्स कसं काय? मी तर अजून आन्सर्स दाखवले पण नाही. सिरियसली ट्रिकने सॉल्व्ह करा, असं टाइमपास करू नका. ऑल करेक्ट कसे आहे? अजून आन्सर्स दाखवले नाही, त्याच्या आधीच ऑल करेक्ट आहे. येस येस, लाईव्हचे सगळे पोल्स टाकले मी. हे ट्रिक्स करताना तुमचं जे नॉर्मल ऍडिशन असतं किंवा छोटे मोठे मल्टिप्लिकेशन असतं, सबट्रॅक्शन असतं, हे तुम्हाला व्यवस्थित यायला पाहिजे. कळलं? करा, सॉल्व्ह करा. सॉल्व्ह करा सगळ्यांनी. झाले का सगळ्यांचे सॉल्व्ह? आन्सर्स दाखवू का मी ह्याचे आता? ओके, चेक द आन्सर्स. सगळ्यांनी आन्सर्स चेक करा. सगळ्यांनी आन्सर्स चेक करा. करेक्ट,
व्हेरी गुड. इफ इट इज करेक्ट. जर कुठलाही क्वेश्चन चुकलाय तर प्लीज नोट डाऊन करून ठेवा आणि मग ते परत सॉल्व्ह करून चेक करायचं की कुठे चुकलंय आपल्याला ते आपल्याला कळेल. कारण की युजली कॅल्क्युलेशन मिस्टेक्स होते. ठीक आहे. नाव नेक्स्ट आहे, आपण आता बघितलं 9 पासून कसं करायचं. आता नेक्स्ट ट्रिक आहे की हाऊ टू मल्टिप्लाय बाय 99. जर 99 ने असलं तर कसं आपण युजली कसं करतो, एका 9 ने मल्टिप्लाय करतो, मग दुसऱ्या 9 ने मल्टिप्लाय करतो आणि मग आपण ऍड करतो. करेक्ट. तर हे तसं नाही आहे. ही ट्रिक कशी करायची आहे हे मी तुम्हाला सांगते आता. ठीक आहे. सर आता हे खूप सोपं आहे ही ट्रिक. आता इथे 99 आहे म्हणजे 2 डिजिट नंबर आहे. तुम्ही 100 ला बेस पकडणार. सो बेस इन दिस केस विल बी 100. ठीक आहे. सर ह्याचा आन्सर 2 भागांमध्ये डिवाइड होतो. राईट साइड इथे असणार 100 मायनस हा जो नंबर आहे 99 ज्यालाही मल्टिप्लाय करतो आहे तो 100 मायनस करणार मी. तो 100 मायनस 16 झालं. करेक्ट. नेक्स्ट इकडची बाजू म्हणजे 16 मायनस 1. म्हणजे आपण ह्या नंबर सोबतच खेळतोय. एकदा 100 पासून त्याला मायनस करतो आणि एकदा 1 त्याच्यापासून मायनस करतो. ठीक आहे. सो 100 मायनस 16 विल गिव्ह मी 84. 60 मायनस 1 विल गिव्ह मी 15. सो माय आन्सर विल बी 1584. समजलं. तसंच हे पण सॉल्व्ह करून दाखवते मी. माझा आन्सर 2 पार्ट मध्ये डिवाइड होणार. 100 मायनस 93 आणि इथे 93 मायनस 1. 100 मायनस 93 विल गिव्ह मी 7 आणि 93 मायनस 1 विल गिव्ह मी 92. पण आता ह्या क्वेश्चन मध्ये लक्षात घ्या की आपल्याला 2 डिजिट कन्सिडर करायचे आहे. जेव्हा मल्टिप्लाइड बाय 9 होतं तेव्हा आपण सिंगल डिजिट कन्सिडर करायचो. इथे 2 डिजिट आहे. तर आपण जेव्हा 100 मायनस 99 करतो आपल्याला सिंगल डिजिट 7 भेटतो. तर 7 घ्यायचं नाहीये. आय वॉन्ट 2 डिजिट. तर मी 0 ऍड करणार. सो माय आन्सर विल बी 9207. कळलं सगळ्यांना. तसंच हा पण मी करून दाखवते तुम्हाला. दिस विल बी 100 मायनस 28 आणि हा इकडची बाजू होणार 28 मायनस 1. 100 मायनस 28 विल गिव्ह मी 72 आणि 28 मायनस 1 विल गिव्ह मी 27. सो माय आन्सर विल बी 2772. कळलं का सगळ्यांना. सगळ्यांना ही समजली का ट्रिक. ही अशीची अशी लिहून घ्या. हे खूप सोपं आहे. एवढं दरवेळेस सॉल्व्ह करताना एवढं लिहायची गरज नाहीये तुम्हाला. फक्त फिंगर्स ठेवून माइंड मध्ये कॅल्क्युलेशन करायची आहे तुम्हाला. तेव्हाच ते तुमची म्हणजे यू नीड लॉट ऑफ म्हणजे मेमरी मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं. असं पेपरवरती मायनस सबट्रॅक्शन ऍडिशन नाही करायचं. हे लिहून घ्या. लिहिले. व्हेरी गुड. नाउ टेक डाउन द क्वेश्चन्स. स्टार्ट सॉल्विंग द क्वेश्चन्स. आता नाव आय एम शुअर की तुम्ही एकदम पटापट नाही करू शकणार 9 सारखं. तुम्ही काही काही जण ट्रिकने करता आणि काही काही मल्टिप्लाय करत असणार. तर आता तुम्हाला असं करायचं कॅल्क्युलेटर वापरायचं नाही. कळलं. आय स्टार्ट पुटिंग द पोल्स नाव. पहिलं गणित सॉल्व्ह करून दाखवू. आता 7 इंटू 99 आहे. सोपं. माझा 100 मायनस 7 करणार आणि 7 मायनस 1 करणार. 100 मायनस 7 किती देणार मला 93 आणि 7 मायनस 1 विल गिव्ह मी 6. सो माय आन्सर विल बी 693. दिस इज माय आन्सर.
मी पोल्स टाकायला स्टार्ट केलेली आहे. स्टार्ट पोलिंग. तुम्ही पोल करत नाहीये, मुश्किल 20 मुलंच फक्त पोल करताय, बाकीचे नाही करत आहे. कीप पोलिंग. All questions solved. Very good. तुम्ही बघसाल मोठे मोठे नंबर 99 इंटू 99 असेही आपण पटापट सॉल्व्ह करू शकू. व्हेरी गुड. पोल झाले सगळे. चेक करा, पोल करा. स्टार्ट पोलिंग. खूप कमी मुलं वोट करताय. सगळ्यांनी वोट करा. व्हेरी गुड. व्हेरी गुड. ठीक आहे, आता बघा आन्सर्स बघा सगळ्यांनी आन्सर्स बघा. काही चुकलं असेल तर नोट डाऊन करा, परत रिसॉल्व करा. येस रुपाली, आय हॅव शोन द आन्सर्स. चेक.
Very good. Very good. Next set of questions, start solving. Next set of questions, start solving. अरे चुकून इथे एक पोल रिपीट झालेला आहे, मी हा काढून टाकते. I'll remove this. ठीक आहे, हा रिपीट झालेला आहे. मजा वाटते ना सगळ्यांना सॉल्व्ह करायला, जेव्हा कॅल्क्युलेशन्स लवकर होतात तेव्हा. येस, पोल करत राहा सगळ्यांनी. Very good. If all questions are solved. All polls completed. Very good.
सगळे पोल्स टाकले मी. सॉल्व्ह करा सगळ्यांनी, पोल करा सगळ्यांनी. व्हेरी गुड. सगळे म्हणताय ऑल पोल केले, पण अजून मला तेवढा नंबर भेटत नाहीये. आय वॉन्ट एव्हरीबडी टू पार्टिसिपेट. मुश्किलने 20 पर्यंत पोहोचलोय आपण. दॅट इज टू लेस. अजून करायला पाहिजे सॉल्व. येस, पोल करा. झालं का सगळ्यांचं सॉल्व? आता चुकून ते दुसऱ्या पोलचं गेलंय, मी डिलीट करून टाकते ते पोल. ठीक आहे ना, इट्स फाईन. येस, झालं का सगळ्यांचं? मी आन्सर्स दाखवते आता तुम्हाला. चेक द आन्सर्स. एव्हरीबडी चेक द आन्सर्स. सगळ्यांनी आन्सर्स चेक करा. ऑल करेक्ट, व्हेरी गुड. त्यांचंही काही चुकलं असेल तर नोट डाऊन करून ठेवा, म्हणजे तुम्हाला कळेल कुठे चुकलंय तुमचं. गुड. सो आय एम शुअर यू आर एन्जॉईंग. तुम्हाला मजा येते सॉल्व्ह करायला. येस, ह्याच्यानेच तुमचा इंटरेस्ट डेव्हलप होणार. पण प्रॅक्टिस करून टाकलं की विसरून जातात, म्हणून सॉल्व्ह करत राहा, प्रॅक्टिस करत राहा. ठीक आहे, आपण आपला क्लास इथेच थांबवूया आता. ओके एव्हरीवन, गुड नाईट देन. बाय बेटा, बाय बाय.